नालासोपारा शहर और यहाँ वाद विवाद ना हो ऐसा तो शक्य ही नहीं है। तस्वीरें हैं नालासोपारा पूर्व के विजयनगर इलाके की, जहां आज दोपहर 12 बजे भूमि अभिलेख कार्यालय से कर्मचारी तुलिंज पुलिस की टीम के साथ जमीन का सर्वे करने पहुंचे थे, जहां पर गिरजा भोई नामक स्थानिक महिला और इलाके के आसपास की सोसाइटियों का आरोप है कि यह जमीन गिरिजा भोई की है। गफ्फार शेख तथा सलीम शेख नामक व्यक्ति ने जबरी से उक्त इलाके का सर्वे करवा रहे हैं। साथ ही जिस एरिया का सर्वे करने के लिए दिया गया है वहां का ना करते हुए दूसरी जगह का भी सर्वे जबरी से किया जा रहा है। और तो और ना ही इमारत में रह रहे लोगों को किसी तरीके का नोटिस दिया गया है और ना ही इत्तला किया गया है। साथ ही इमारत में रह रहे लोगों को शेख की वजह से काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है। तो वहीं शेख का कहना है कि उक्त इलाके का जब तक सर्वे तथा मेजरमेंट नहीं किया जाएगा तब तक यह साबित नहीं हो पाएगा कि जगह किसकी है, इसीलिए वे सर्वे के मार्ग से जा रहे हैं। लेकिन इसका स्थानिकों द्वारा विरोध किया जा रहा है। और तो और यदि जगह किसी आदिवासी व्यक्ति की भी यदि हो तो उनके पास पुख्ता दस्तावेज नहीं है जिससे यह साबित हो जाए कि यह ज़मीन किसकी है। इन सब चीज़ों पर दोनों ही पक्ष वाद विवाद में लगे हुए हैं। लेकिन सबसे बड़ी बात तो यह है कि एक ऐसी ज़मीन जो किसकी है यह कोई साबित नहीं कर पा रहा है, लेकिन उसी ज़मीन पर यह अवैध निर्माण आखिर कैसे, जिसकी जांच मनपा तथा प्रशासन को करना काफ़ी ज़रूरी है, जिससे इस पुराने वाद विवाद को सुलझाया जा सके। मेरा नाम एडवोकेट सलीम शेख है। जगह का ऐसा ये है कि इसमें तहसीलदार ने जब एनए ऑर्डर हुआ था, पास हुआ था 1981 में, तभी कुछ आकार बंद को और 7/12 को लेके थोड़ा ऐसे डिस्प्यूट था। ये गवर्नमेंट के वजह से हुआ। जब इन्होंने मतलब आकार बंद तैयार किया तो इसमें कजप नहीं किया था, क्योंकि क्षेत्र थोड़ा मोटा था, तो इसमें कुछ आदिवासी को भी जगह हस्तांतरित हुई है, कोई मालकी जगह भी है। लेकिन अभी तक इसका पोर्ट हिस्सा मेजरमेंट हुआ नहीं है। तो जब तक पोर्ट हिस्सा मेजरमेंट होता नहीं है तो कोई मालकी हक का साबित कर नहीं सकता है। आदिवासी के पास खाली 7/12 है, लेकिन उसके पास ये जगह कैसे आई? अगर वो आदिवासी तो या तो कुल कायदा से आ सकती है या तो खरीदी परवानगी से आ सकती है। तो उनके पास 32 एम का कोई सर्टिफिकेट नहीं है। अगर वो 7/12 में उनका फर्स्ट ओनर का दिखा रहा है आदिवासी, तो उसके लिए उनके पास सेल परवानगी, खरीदी का ये सब होना बहुत ज़रूरी है। तो वो कभी दिखाते नहीं है और हमेशा आके हमारे जो बांधकाम में उसको बोलते हैं कि इलीगल है वगैरह, इसको तोड़ो करके, ये हमारी जगह है। तो हमने उनको बोला अगर आपकी जगह निकलती है तो आप लेके जाओ, हमको कोई ऑब्जेक्शन नहीं है। ऐसा 2018 में पुलिस में हमने जो दिया था तकरार, उसने ही दिया था तकरार सामने वाले ने। तो हम पुलिस स्टेशन में बैठ के उनको बोला कि बाबा इनकी जगह निकलती तो लेके जाओ, तो सामने वाले ने नो ऑब्जेक्शन दिया था। अब उसके बाद क्या हो गया कि मेजरमेंट हम लेके आते तो लोग अपोज करते हमारे को। बस इतना ही विषय। आज हमारा मेजरमेंट हुआ है, इसके बाद में क्या निर्णय आएगा उसके ऊपर आगे का कार्रवाई। ऐसा कहना है कि जब बिल्डिंग बनी तब आप लोग कहाँ थे? नहीं, तभी से तकरार चालू है, तभी से ही तकरार चालू है। हमने हर वक्त हर जगह डिपार्टमेंट में कंप्लेंट दिया है। उनका एक ही कहना था कि टेलर करके लेके आओ, उसके बाद में हम लोग आपको सपोर्ट करेंगे करके। माझं नाव आहे गिरिजा दिनकर भोये। आमची जागा येते आणि मेन मालक आमचा प्रभावती नानू जाधव असे म्हणून आमचे सगळे आम्ही 7/12 वाले आहेत, बरोबर। परंतु आता मागच्या 2 महिन्यापूर्वी पण गफ्फार सलीम शेख आणि सलीम गफ्फार शेख याने जबरदस्तीने सर्वे मांडलेला। परंतु जे सर्वेवाले आले त्यांना आम्ही बोलले की आम्ही अर्ज केलेला आहे की हा सर्वे आम्हाला मंजूर नाही। तर त्यावेळेस ते गेले रिटर्न, पण आज जबरदस्तीने परत त्याने एक नोटीस पाठवली। 2 तासापूर्वी नोटीस पाठवली, पण नोटीस पाठवल्यानंतर पण मी तिकडे इन्क्वायरी केली वसईला की हे ऑफिस कधीपर्यंत चालू राहतो, तर ते बोलले की 6 वाजेपर्यंत। आणि जो सर्वे वाल्याचा नंबर जो होता ना त्याच्यावर नोटीसवर, त्याला मी फोन केला, तर ते सर्वेवाले बोलतात की आम्ही आता नोटीस म्हटलं सर्वेला येणार की नाही तुम्ही, तर ते बोलले की नाही आम्हाला यावंच लागेल, बरोबर, पण यायला लागेल। तर मी बोलली की आमचं ऑब्जेक्शन आहे तर तुम्ही नाही येऊ शकत। तर बोलतात नाही तसं तुमचं लेखी अर्ज आहे का? म्हटलं लेखी अर्ज तर मला द्यायचा आहे, पण आता माझ्याकडे फक्त 1 तास उरलाय। पण 1 तास उरला, म्हटलं टायमिंग किती आहे तुमच्या ऑफिसचा? तर ते बोलले की 6 वाजेपर्यंत आहे। तर मग म्हटलं ठीक आहे। मग मी गाडी घेऊन पटापट 6ला 5 मिनिटं असताना तिकडे पोहोचली। 6ला 5 मिनिटं असताना पोहोचल्यावर मी तो अर्ज तिकडे दिला, लेखी अर्ज मी दिला माझा, बरोबर। तो अर्ज दिल्यानंतर हा अर्ज मी त्या अधिकाऱ्यांना मी इकडे आल्यावर दाखवला।
हा अर्ज मी दिलेला, हा अर्ज मी त्या अधिकाऱ्यांना दाखवला की याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन असताना तुम्ही कसं सर्वे करू शकता? तर ते बोलले की आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतलंय. बरोबर, मी बोलली पोलीसवाल्यांना माहिती नाही ना कुठे जागा कुठली आहे. त्याने जे अर्ज करणाऱ्याने केला असेल की मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे, माझ्या जागेवर समोरच्याची हरकत आहे. बरोबर, पण आम्ही जाणून बुजून हरकत घेतली नाही ना, आमचीच जागा आहे आणि प्लस तो माझ्या जागेत राहतो भाडेकरू, तो माझा भाडेकरू आहे. त्याचा प्रॉब्लेम आहे फक्त सर्वे नंबर 25/5 सर्वे हे आहे फक्त 3 गुंठ्याचा सर्वे 3 गुंठ्याचा आहे. जागेवरती अनधिकृत बांधकाम केलं गेलेलं आहे का? हा अनधिकृत बांधकाम केलंय. मग मी सांगते ते काय, तर त्याचं म्हणणं आता मी रोखवायचा खूप प्रयत्न केला त्यांना, तर ते पोलीस अधिकारी येऊन बोलतात तुम्ही रोखू शकत नाही, तुम्ही कोण सांगणार आहे? आणि तो सलीम गफार मला सांगतो तू कोण बोलणार आहे, तू इथे बोलायचं नाही. हा, असे अपशब्द मला आज त्याने इथे वापरले. किती पब्लिक बघतं इकडे, त्यांच्या समोर तू मला बोल, माझी जागा, माझं सगळं काय. मी आदिवासी बाई आहे, आज आदिवासी असली तरी त्याला घेणं देणं नाही त्याच्यानी. आणि पोलीस प्रोटेक्शन त्याने बोलवलं. पोलिसांना मी समजावून सांगितलं की तुम्ही ह्याचं माझं म्हणणं आहे का, त्याची जागा निघत असेल तिथे तो बेलाशक सर्वे करू द्या. परंतु सर्वेवाल्यांनी पण नाही ऐकलं. पोलीस प्रोटेक्शन त्याला मागवलं. साहेबांना मी बोलली जाधवकर आणि एक जाधव या साहेबांना मी सांगितलं, तर उलट ते मला बोलतात नाही नाही तुमच्यावर FR होईल, हे करायला दिलं. म्हणजे आम्हाला न्याय आहे की फक्त जो वशिला लावतो त्याला न्याय आहे? आज पूर्ण विजयनगर आमचं असताना 10x15च्या रूम मध्ये हा राहून पूर्ण विजयनगर काबीज करतो, हे कुठपर्यंत आम्ही सहन करायचं? प्लस मला काय बोलले जाधव साहेब की तुम्हाला असा न्याय नाही मिळत ना, तर तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट करा. त्याला मी आता अर्ज करतो. हा कंप्लेंट 2012 पासून मी अर्ज केला. बरोबर, 2012 पासून तर 2000 आता कुठलं साल चालू आहे? 25 साल चालू आहे. 2025 पर्यंत हे मी अर्ज केल्यात. आज तुम्ही त्याच्या एका शब्दावर पूर्ण पोलीस स्टेशन आलं आणि साहेब बोलतात अजून 200. एका लेडीज साठी तुम्ही अजून 200 पोलीस मागवणार? हा, म्हणजे हे कुठपर्यंत योग्य आहे? प्लस ही जागा तो बोलतो की नाही मला जागा करायची आहे. बरोबर, 3 गुंठ्यासाठी हा पूर्ण विजयनगर सर्वे करतो आणि 3 गुंठ्यासाठी मग तुला जर हे मंजूर नव्हतं तर तुझी जी 3 गुंठे जागा निघते तिथे बिल्डिंग का बनवली तू? तुला हे माहिती नव्हतं ना तुझी जागा कुठे आहे? हा सलीम गफार शेख आणि गफार शेख याने बनवली ही जागा आणि बोलतो की नाही ही जागा, आणि आम्हाला धमक्या देतो. आदिवासी आहे तर काय, पोलीसवाले माझ्या खिशात वापरतो मी, ते काय करणार आहे? आता माझी मागणी एकच आहे की आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला आता 22 वर्ष झाली इथे. तिथपासून मी तर 22 सांगितली तुम्हाला. आम्ही 2002 मध्ये इथे आलो राहायला. तिथपासून म्हणजे हा आमचा रस्ता इथे आहे. ह्या रस्त्यावर एवढा झंझटमारी करतो आम्ही दरवर्षी. म्हणजे आम्ही त्याला हे काहीच झालं म्हणजे हे करत नाही त्याला, म्हणजे तुम्ही हे करा ते करा काहीच बोलत नाही, तरी पण मुद्दाम आमची कळ काढणार. हे बघताय फोटो तुम्ही, हा एक फोटो आहे बघा. हा, तो रस्ता बघा आमचा कसा आहे तो तिकडचा. आणि आम्हाला नोटीस कुठून अजूनपर्यंत नोटीस आले नाही, एवढा आमचा रेकॉर्ड आहे आमच्या बिल्डिंगचा. सोसायटीमध्ये किती लोक राहतात? 56 रूम आहे आमच्या बिल्डिंग मध्ये. 56 रूम. हा, यश अपार्टमेंट आमच्या बाजूला आहे. त्यांची प्रेत जेव्हा आणतात. तुम्ही जेव्हा इकडे राहायला आले कोणाकडून तुम्ही खरेदी केली? अरुण जाधव. हा, आम्हाला काय, आणि आमच्या आता बिल्डिंग मध्ये आम्हाला न सांगता तो आमच्या बिल्डिंग मध्ये पोलिसांना घेऊन फिरलो. हे आतमध्ये आलाय सर्वे करायला आलाय. मग त्यांनी कोणाला आम्हाला विचारलं का तुमच्या बिल्डिंग मध्ये येऊ का नाही येऊ? हा, आम्हाला काहीच नोटीस नाही की आमच्याशी बोल बच्चन पण नाही, काहीच केलं नाही. आणि आमच्या बिल्डिंग मध्ये घुसला. कशामुळे घुसला आमच्या बिल्डिंग मध्ये? काय गरज त्याला घुसायची आमच्या बिल्डिंग मध्ये? आणि आम्ही पोलिसांना विचारायला गेलो बाबा तुम्ही आम्हाला जायला द्या पुढे जरा. पोलिसांना जायचं नाही. शेवटी पोलिसांना आम्ही म्हणलो की तुमची कंप्लेंट आम्ही करू, तेव्हा त्यांनी आम्हाला जायला दिलं पोलिसांपुढे. मग पोलिसांचा पण अधिकार आहे का आमच्या बिल्डिंग मध्ये घुसणं? तुम्हाला कोणी आम्ही कंप्लेंट केली होती का की आमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही या म्हणून? कंप्लेंट केली नव्हती ना, मग तुम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये घुसायचं नव्हतं का? आमच्या बिल्डिंग मध्ये काय मॅटर काढला तुम्ही आलात असं पण काय नाहीये. मॅटर असता तुम्ही येऊ शकता आमच्या बिल्डिंग मध्ये, पण न मॅटर असता तुम्ही येऊ शकत नाही. आणि आम्हाला न विचारता येऊ शकता, आम्ही रहिवासी आहेत तिथले, तर तुम्ही आम्हाला न विचारता तुम्ही येऊ शकत नाही. आणि आमचा हा गणपती इथे असतो, त्या गणपतीच्या वेळेला पण आमच्या इथे आम्हाला खूप लढे करायला लागतात.
एक माणूस आला करतो आणि पोलीस पण त्याला सपोर्ट करतो. म्हणजे पोलिसांना त्यांचे खिशे भरले जातात पोलिसांचे, हे आता मी सांगतो तुम्हाला. आणि पोलिसांना पण मी असं त्यांच्या समोर बोललेली आहे की तुमचे खिशे भरले जातात, पुढे गेलात की तुम्ही आमच्याकडून जात नाही. तोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत तुम्ही आमच्याकडून असता, पुढे गेलात की तुमचा म्हणजे हेच बदलतं बोलण्याचा, त्यांचं हेच बदलून जातं की आम्ही नाही तुम्ही पुढे व्हा. आता पण आम्हाला असं ढकला वगैरे केला पोलिसांनी पण की तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही कशाला बोलता. आता रस्त्यावर आम्ही रस्त्यावर तेच केलं, चलो आम्ही लोक बोलते नाही तर तुम लोग क्या ज्यादा फायदा उठवत आहे. आम्ही फायदा उठवत नाही, आम्ही समजतो पोलिसांचं कसं काय करतो, आम्ही सगळं समजतो. आम्हाला ते माहिती आहे पोलिसांना कसं काय हँडल करायचं, काय हे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही काय लहान कोण आहेत, पोलिसांना कसं बोलायचं काय बोलायचं ते आम्हाला सगळं कळतंय. पोलिसांना कसं वागायचं, पोलिसच वागायला लागले तर आम्ही पण आवाज उठवणारच ना.